चला निघूयात. आपलं सरप्राईज यायचंय अजून. काय आहे तुझं सरप्राईज सई? थांब ना जरा. किती वेळ झालाय बाय द वे? अर्धा तास झाला का? हा तुझ्याकडे घड्याळ आहे? अरे यार याची बॅटरी डाऊन झालीये. कशाला माझे फॅन्सी घड्याळ वापरायचे? साधे सिंपल असावे. तुझं कुठे? विसरले. तुम्ही माझा फोन कुठे आहे? मला काय विचारतेस सई? तुला माहिती हवं ना तुझा फोन कुठे आहे तो. ती जी डिक्की आहे ना गाडीची, तिथे एक बॅग आहे. त्या बॅगेत एक कप्पा आहे. हा तो मुळीच उघडू नको. त्याच्या पुढे एक मोठा कप्पा आहे. ओके. त्याचा काही उपयोग नाहीये. त्याच्या पुढे एक छोटा कप्पा आहे. तो पण उघडू नको का? नाही, त्यातच फोन ठेवलाय. सई, कुठे जातोय आपण? आणि हे काय ड्रायव्हर दादा नाही आलेत का अजून? दादा असेल तुझा, आपला पर्सनल ड्रायव्हर आहे. सई यार नाहीये यार. त्या बॅगेच्या तळाशी बघ ना, तिथेच असेल. सई यात पण नाहीये. असेल ना रे. सई ऐक ना, मी नाही येत. का? अगं मला माहित नव्हतं तू आणि तुझा होणारा नवरा तुम्ही दोघे एकत्र जाताय. पण मला असं वाटतं की आता खरं तर तुम्ही दोघांनीच एकत्र वेळ घालवायला हवा. उगाच मी कशाला मध्ये मध्ये. अगं आपण तिघांनी एकत्र वेळ घालवावा म्हणून तर मी हे सगळं प्लॅन केलंय. सई यात पण नाहीये. हा माझ्या पर्स मध्ये असेल बघ. सई मला असं वाटतंय बघ, यातच आपलं भलं आहे. भलं म्हणजे? अगं मी डन सापडला. हा सई ऐक माझं. हे बघ मी काय सांगते ते प्लीज समजून घे. मी तुझ्याच चांगल्याचा विचार करून हे सगळं बोलते. हे बघ, तू आतापर्यंत म्हणायचीस ना की काय तुला जीवाभावाचं तुझ्या आयुष्यात कोणी नाहीये. आता आम्ही आहोत तर तू. सई पुन्हा कधीतरी. नाही का तनू, थांब ना तनू. यावर सह्या करा. हे तशी फाईल भिरकावायची ना माझ्यासमोर. सह्या मागतोयस का धमकी देतोयस? प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या नाही मागत आहे. तुमच्याच पॉलिसीचे पेपर आहेत. रिन्यू करायला चाललो होतो, त्यावर सह्या हव्या आहेत. हे अशा न वाचता सह्या द्यायला मी काय अशिक्षित वाटलो का तुला? आधी मी पेपर वाचेन आणि नंतर त्याच्यावर सह्या करेन. आता मला काम आहेत. एवढं कसलं काम असतं हो तुम्हाला? इथे बसून पेनच झिजवत असताना. या डायरीमध्ये कोणी चांगलं काम केलंय, कोणी वाईट काम केलंय याचा हिशोब लिहून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला माहिती आहे, या गॅरेजमधले सगळे लोक तुम्हाला चित्रगुप्त म्हणतात. कारण त्यांना वाटतं तुम्ही लोकांच्या पाप पुण्याचा हिशोब लिहत आहात. तुम्ही चित्रगुप्त नाही आहात. इमेजमधून बाहेर या. या गॅरेजचे मालक आहात तुम्ही. आता तर नाहीच देत सह्या. जा. माझ्यावर चिडून काहीच फायदा नाहीये. तुमच्याकडे काही चॉईसच नाहीये. हाच मुलगा आहे तुमचा. मुलगा? अरे मुलगा कसला? आयुष्यात घडलेली चूक असतो, चूक. साहेब जरा थांबा ना. ऐका ना बाबा, जरा थांब ना. साहेब असे भांडताय काय? वाद का घालताय एकमेकांशी? हे बघा, कुठलंही भांडणे शांतपणे बोलून मिटवता येतं. माझ्या वडिलांशी कसंही वागा. यांचा चेहरा नेहमी चिडलेलाच असतो. अहो मी या पॉलिसीच्या पेपरवरती सह्या घ्यायला आलोय तरी माझ्यावरती डाऊट घेतात. काय शांतपणे बोलणार यांच्याशी? असं काय करताय? साहेबांचं बरोबरच आहे ना. हे वाचल्याशिवाय कसे काही सही करतील? अहो मी मुलगा आहे त्यांचा. त्यांना पासून मी कुठे जाणार आहे? किती दिवस झाले त्यांना सांगतोय या पेपरवरती सह्या करा म्हणून. मला संतोष सारखा मुलगा असल्यामुळे साहेबांच्या मनातली भीती मला नक्कीच कळू शकते. तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही काळजी नका करू. साहेब करतील सही थोड्या वेळाने, नक्की करतील. तुम्ही फारच मर्जीतले दिसताय आमच्या फादरच्या. तुम्ही कोण?
अहो मी हल्लीच इथे नोकरीला लागलोय, तसा नवीन आहे मी. तुम्ही कदाचित विसरला असाल, पण तुम्हीच मला इथे नोकरी दिली आहे साहेब. अरे हो फादर, हे पुण्याचं काम मीच केलं होतं. माझ्या अकाउंटमध्ये लिहून ठेवा. दारू पिऊन माझ्या दारात का आलास ते सांग. साहेब, तुम्ही माझी सुटका या सगळ्यातून कधी करणार आहात? मला माझे पैसे द्या आणि माझी सोय या गावाच्या बाहेर कुठेतरी करून द्या. इथे सतत माझ्या डोक्यावर कोणीतरी गण ठेवले असं वाटतंय. रस्त्यातून जाताना कोणी बघितलं तर असं वाटतंय मी काहीतरी केलंय. मला नाही राहायचंय साहेब. माझ्याकडे पैसे नाहीत ना, नाही तर मीच निघून गेलो असतो. हे बघ, तुला जितकं टेन्शन आहे ना त्यापेक्षा जास्त टेन्शन मला आहे, कळलं ना? कारण तू जर पकडला गेलास तर तू काही गप्पा बसणार नाहीस. माझं नाव घेशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं नाव जर का समोर आलं तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला संपवे ना. त्यामुळे आपण असं काहीही करायचं नाहीये ज्याने आपण लोकांच्या नजरेत येऊ, कळलं? आणि एक गोष्ट, परत दारू पिऊन माझ्या घरी येऊन तमाशा करायचा नाही, कळलं? निक. ओ साहेब, मला माझे पैसे द्या. याच्या आधी पण पैसे दिलेत आणि यापुढेही मिळत राहतील. परत दारू पिऊन इथं दिसलास ना, श्रीकांत इनामदार सारखीच तुझी अवस्था करेल, कळलं? निक.